भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचा प्रवास हा बैलगाडी सायकल पासून सुरू झाला आणि 23 ऑगस्ट 2023 रोजी भारताने चांद्रयान 3 ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली। विक्रम लँडर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले आणि प्रज्ञान रोव्हरने पृथ्वीवर छायाचित्र पाठवले। हा प्रवास अतिशय थक्क करणारा आणि अंतराळ संशोधक आणि भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी केले। पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्युरो, माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि सोलापूर विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर विज्ञान केंद्रातील बहुउद्देशीय सभागृहामध्ये आयोजित मल्टीमीडिया प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी कुलगुरू महानवर बोलत होते। यावेळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सहसंचालक नलिनी टेंभेकर, उपायुक्त तैमूर मुलाणी, आकाशवाणी केंद्राचे प्रसारण अधिकारी सुजित बनसोडे, विज्ञान केंद्राचे राहुल दास, नगर राजभाषा कार्यान्वयन समितीचे सदस्य सचिव विनय प्रसाद साव आणि सहाय्यक प्रचार अधिकारी अंबादास यादव उपस्थित होते। कुलगुरू महानवर म्हणाले, भारतीय शास्त्रज्ञांना चांद्रयान 2 मोहिमेचे सॉफ्ट लँडिंग करताना अपयश आले तरी शास्त्रज्ञांनी जिद्दीने चांद्रयान 3 मोहीम यशस्वी केली। त्यामुळे रेल्वेची सिग्नल यंत्रणा, टेलिफोनची 5G पर्यंतची क्रांती तसेच AI मुळे होणारे संशोधन हे अंतराळ संशोधनामुळे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले। आज अंतराळ संशोधन करत असताना पृथ्वीवरील पर्यावरणाचे रक्षण करणे देखील महत्त्वाचे आहे। सहसंचालक टेंभेकर म्हणाल्या, विज्ञान हे मानवाला प्रगतीकडे घेऊन जाणारे मोठे साधन आहे। या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होणे ही काळाची गरज आहे। विद्यार्थ्यांनी नेहमी सतत संशोधन करत राहावे। चांद्रयान 3 मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण आणि अंतराळ संशोधनामध्ये भारताने केलेली प्रगती याविषयी प्रदर्शनात मांडण्यात आलेली माहिती विद्यार्थ्यांना ऊर्जा आणि नवसंशोधकांना प्रेरणादायी आहे। अंतराळ क्षेत्रात होत असलेल्या संशोधनामुळे मानवी जीवन सुसह्य झाले आहे, असे मत प्रसारण अधिकारी सुजित बनसोडे यांनी व्यक्त केले। यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना पहिल्या अंतराळ दिनाच्या शुभेच्छा दिल्या। चांद्रयान 3 मोहीम आपल्या अंतराळ संशोधन प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मोठ्या उत्साहात आणि राष्ट्रीय अभिमानाने स्वीकारण्यात आला। चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करणारे भारत चौथे राष्ट्र बनल्यानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश बनला। या घटनेच्या स्मरणार्थ 23 ऑगस्ट हा दिवस भारतात राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे। यावर्षी भारत आपला पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन चंद्राला स्पर्श करताना जीवनाला स्पर्श करणे भारतीय अंतराळ गाथा या संकल्पनेसह अभिमानाने साजरा केला जात असल्याचे अंकुश चव्हाण यांनी सांगितले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबादास यादव यांनी केले। उपस्थित विद्यार्थ्यांची प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली। विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पारितोषिक देऊन गौरवण्यात आले। कार्यक्रमात 25 शाळेतील विद्यार्थ्यांनी अंतराळ संशोधन यावर विविध नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे सादरीकरण केले। यात चांद्रयान 3 मोहिमेचे मॉडेल, जलविद्युत निर्मितीचे प्रकल्प, रॉकेट सायन्स, आर्यभट्ट उपग्रह यांसारख्या अनेक विषयांवर प्रकल्प सादर करण्यात आले। सदर प्रदर्शनामध्ये चांद्रयान 3 मोहिमेची निर्मिती, प्रक्षेपण, चंद्रावर उतरलेले विक्रम लँडर आणि रोव्हर प्रज्ञान, अंतराळ तंत्रज्ञान यांचे दुर्मिळ फोटो, पंतप्रधान यांचे भाषण, संपूर्ण मोहिमेचे ऑडिओ, व्हिडिओ आणि सेल्फी विथ चांद्रयान 3 मोहीम आदी माहिती असणार आहे। हे प्रदर्शन सकाळी 11 ते 5:30 पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालय सहाय्यक JM हन्नुरे, विज्ञान केंद्राचे श्रीकांत बिद्रे, ज्योती दास, व्यंकट देशमुख, औदुंबर गायकवाड, बाळासाहेब राठोड, भाग्यश्री मंडवळकर, सोनाली भोसले, राजेंद्र चिट्टे, विठ्ठल गायकवाड, अर्चना भोसले, साईराज राऊळ, सूरज जाधव आदींनी परिश्रम घेतले। या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।